दरम्यान अशोक खरात सोबत नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध आहेत का? सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आता गंभीर आरोप केले। एसआयटीने सीडीआर तपासावा आणि संभाषण त्यामुळे उघड होईल। आमदारकी आणि मंत्रिपदासाठी अनेक वेळा नीलम गोऱ्हे या खरातला भेटल्या होत्या। नीलम गोऱ्हे या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या। 7 ते 8 वर्षांपासून अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या। तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हेंवर आता गंभीर आरोप केले। नीलम गोऱ्हे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या। मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत, काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत। मग याच्याशी नीलम गोऱ्हेंचा काही संबंध आहे का, याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे। अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता। तुम्हाला मंत्रिपद पाहिजे होतं म्हणून मंत्रिपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खऱ्याच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता।